एका सगळी कार्ड जातलो थंय कार्ड बदलतलो की ताबडतोब मेसेज पाठवल्या मध्यंतरी प्रियसीन ह्याका मेसेज पाठवल्या प्रियसीन मेसेज ह्याका पाठवल्या होय ना रे प्रियसीन अगोदर पाठवल्यान की तू अगोदर पाठवलं ह्यांनी अगोदर तिका पाठवल्यान मेसेज जानू जागी अशील तर आठवण पाठव जानू जागी असशील तर आठवण पाठव हसत असशील तर खुशी पाठव रडत असशील तर तुझ्या डोळ्यातले अश्रू मला पाठव असा केल्यान मेसेज डबडुक डुकडुक डुबुक पाठवल्या प्रियसी नुकतीच जेवलीनी भांडी घासून गेली डुबुक्कन आवाज झाल्याबरोबर तिनं खिशात तो मोबाईल बाहेर काढला अय्या माझ्या पिलूचा मेसेज आला माझ्या पिलूचा मेसेज काय लिहिलंय बघूया तरी जानू जागी असशील तर आठवण पाठव हसत असशील तर खुशी पाठव रडत असशील तर तुझ्या डोळ्यातले अश्रू पाठव वाचल्याने ताबडतोब प्रियसीन मेसेज फॉरवर्ड केला परत जानू पिलू आता मी नुकती जेवून भांडी घासते थोडं खरकट उरलंय ते पाठवू का नशीब तुझा चुकत बसली पाव खाला असतो श्री आत्माराम शिरसाट यांच्याकडून बाळासाहेबांच्या गीतासाठी हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 का बुवा बाकी तुझा सगळा बरा रे सगळा बरा पण जळतच ना माझ्यावर थंय माका वाईट वाटता जळा नको रे अजिबात तुका बक्षीस एवढा होतला त्याका तेवढा होतला काय ना बुवा आयुष्यामध्ये काय आले तुझा माझा काय अरे बुवा आजकाल अशी अवस्था झालेली आहे स्मशानात जर गेलस ना तर स्मशानात सुद्धा लिहिलेला असता तुला शेवटी इथेच यायचं होतं काय लिहिलेलं असतं बघ स्मशानात लिहिलेला असता तुला शेवटी इथेच यायचं होतं मग आयुष्यामध्ये एवढा धन 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 कमावीत काय केला ही माझी माणसं बायको माझी मुलं माझी शेवटी त्याच माणसाने तुला इथे आणून जाळून टाकला नाही काय मग काय केलं माझा म्हणून काय केलं शेवटी यमाचाच खाला ना अरे बुवा काय कोण नाही कोणता डाळ भात कोणता आज जरी सोन्याचा दात जरी बसवलंस ना तरी सारी भरताना कोणतरी इचकून बघणार मुंबईत मी आता सीएनजी भरून बुवा जाते खरी परिस्थिती सीएनजी भरून जाते ना नाही का वसई का त्या सीएनजी पेट्रोल पंपाच्या बाजूकच स्मशानात आणि त्या स्मशानात ज्यावेळी राख राहता ना राख ती सकाळी बुवा चाळणी तसे ते लोक घेतात आणि घमेला आणि त्या ह्याच्या गटराच्या पाण्यात धुवून बघतात मी एक वेळ विचार केले म्हटलं काय शोधतं ते नंतर माझ्या लक्षात दिला काय सोना नाना वगैरे असताना शोधतात लोक म्हणजे एवढ्या पराकोटीत जाणारी लोकांवर चांगला कोणाकडून घेणार नाही शोधून बघतात बुवा म्हणजे स्मशानात बुवा लोक त्याचा सोडत नाही सोना एवढी परिस्थिती काय करायचं काय सांग म्हणून बुवा आयुष्यभर आपण धन 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 कमवत जातो आणि शेवटी बॅनरवर लिहिता असताना तेव्हा फक्त निधन हा शब्द लिहिला जातो म्हणून काय कमवता पैसे आज माझे एवढे पैसे जमा झालेले आहेत तुझ्याकडे एवढा पैसा जमा झाला काय हा ह्याच्यावर हक्क आपलो काय नाही आपलं फक्त हक्क त्याच्यावर सुपारी असत त्याच्यावर हक्क आहे घराकडे बायकोकडे नेऊन देऊ काय नाही रे परत नाही बँक ऑफ बायको त्याच्याकडे नेऊन देऊ काय नाही तर परत व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळं जातात तिकडे मोजीत राहू दिली हा शिरसाट साहेबांनी 200 रुपये दिले काय तो 200 रुपये नाही 77 आमलेट पावला गेले ते पण 77 एवढी कशी खाले मी ह्या पण प्रश्न विचारणार बरं मी खरा नाही सांगले ते हे का फोन करून विचार असं प्रश्न परत त्याच्या काय करायचा काय दुसऱ्या बदला नाही तर पाठवू होईल आज तर अशी बुवा बायको काय माहिती आहे जर चांगला असला तुम्ही ह्या बक्षीस दिलात तर ठीक आहे नाहीतर सकाळी 4:30 वाजता 5 वाजता आम्ही जात आहोत भजन आटपून जात आहोत नाही काय कोणीतरी परबिनीने विचारल्या काय हो आमच्या बायको समजा विचारल्या काय हो बुवा काय करतं झोपले काय हो काय सांगता झोपले म्हणजे सकाळी 4:30 वाजता येऊन मडा झाला काढला तर अजून उठला नाही
आणि जर मूड चांगलं जर असलो तर नको हो नको काय ऐकला गडबड करू नको सकाळी 5 वाजता येऊन झोपले कायच करू गावला नाही 5च्या दरम्यान कायच करू असा नको म्हणजे काय बटर उघडून गावचं सांगत नाही म्हणजे चाय पाण्याचा कायच केलेली नाही असेच झोपले नाही हो काय ऐकला सकाळी येईल ना ते असेच झोपले काय एक बटर सुद्धा उघडून खाऊ गावलं नाही तिची आवड ठेवलंय रे अरे काय गुलाम सांगत बाईनी मारल्याने असं काहीतरी अवदारपान करायचं म्हणून चावकची काठी मारल्याने पाठी घराकडे गेलो धावत चोळी तो सो आणि घराकडे याच्या मोठं आरसो त्या आरशात कपडे काढून पाठी रवलो तो उभो आणि म्हणा तेव्हा बोबडं बोलायचो ना कपडे काढून पाठी रवलो आरशात आणि म्हणालो जे बाय बाईनी किती बाई आणि माका 2 भेटियाच करून टाकली मी पाचची त्याला वाटलं काय पाठी 2 भेटला नसतो हो लय काय सांगता सनी लिओनचा आवाज काढून दाखवा हो लय पोचलेलो गायक ना मोठो पेटी वाजवणार बादशाह ना एकदा सनी लिओनची सख्खी चुलत बहीण फनी लिओन याच्या घराकडे सनी लिओनची सख्खी चुलत बहीण फनी लिओन मोठा पेटी वाजवणारा कोण हा या बघण्यासाठी ह्याच्या घराकडे गेली ती सनी लिओनची फनी लिओन आणि ह्याच्या घराकडे जशी उतारली उंडीला फणस गावात यो हाणून गेलो त्या का जसा काय आपला देवला समजा कवटाळल्या माती हाताला कवटाळल्या नसून घेऊन गेलो घालता ओसरेस त्या फॉरेनरने बघल्या ह्याच्या खळ्यात 2 फणसाची झाडा या काप्या फणसाचा आणि या बारक्या फणसाचा ती फॉरेनर ह्याका विचारता वेंकी माय डार्लिंग वेंकी व्हॉट अबाउट दॅट आता एका फणसाक काय म्हणतात त्या माहिती नाही तरी सुद्धा फळतो फो केल्या आणि त्या मॅडमला सांगता मॅडम दॅट इज अ फणस दॅट इज अ फणस तरी ती फॉरेनर विचारता वेंकी कॅन यू शो मी व्हॉट इज द मिनिंग ऑफ फणस म्हणजे फणस काय ह्या दाखवशील काय माका हो इंग्रजीचो पापड ना जसा त्या काय अक्षर लागत नाही तसा इंग्रजीचा तुला त्या काय समजत नाही काय चाटे ह्या बाजून वरतात कोकाटे ह्या बाजून वरतात पुढसून शनया वाढतात पासून अरुंधती वाढतात ह्या असा करीत ते मॅडमला सांगता मॅडम आय विल शो यू व्हॉट इज द मिनिंग ऑफ फणस प्लीज हेल्प सिट ऑन द चेअर म्हणजे खुर्चीवर बस तुका फणस या काय दाखवतोय गेलो घरात गेलो कोयता हाणल्यात आणि फणसात चढलो कोयता आकडीत टाकून विसारलो ती आकडी बांधल्यान आणि गेलो फणसात चढलो आकडे भात घालता रे बापरे कोयता ना खाली आपा बसलो खाली बसलो आपा हात मागायचा आपा अरे कोयता आपा म्हणतो मॅडमच्या पुढ्यात काय माणसं काय बटर उघडून खावते ते परत म्हणतो आपा अरे कोयता काय गुलामा रबर तो बिस्किटो दादू अरे तुझ्या शिरापणाने आकडेच कोयता नाही कोयता घेऊन ये कोयता आपण दिल्यान फणस काढल्यान मॅडमच्या पुढे ठेवल्यान कापो फणस बारक्या फणसात चढलो परत तो फणस मॅडमच्या पुढे आणून ठेवल्यान मॅडम म्हणता ओ वेंकी व्हॉट आर यू डुईंग नाव नाव माझ्या बहिणी कोयता काप्या फणसा 2 झेकला केल्यानी त्याच्यात एक गरू काढलेली मॅडमला असतो चिलटून दाखवलेली मॅडमला सांगता मॅडम धिस इज अ टनक गरो इज द कापो फणस धिस इज अ टनक गरो इज द कापो फणस आणि बरको बाजूकच होतो उतारलो फणस बाटकन हात घातले असे काढल्यान घरी मी पोळल्यान मॅडमच्या पुढ्यात मॅडम म्हणता ओ नो येस कम ऑन ओ माय गॉड ओ नो असा म्हटल्याने परत पोळल्याने त्याच्यातलं भोजन बाहेर काढल्याने मॅडमला सांगता मॅडम धिस इज अ लिपलिपित करो इज द बाय ओ नो कम ऑन इट्स गॉड नो अच्छा है देखो देखो अभी ये नरबुआ मेरे सामने क्या बोल रहा है मेरा
जेब में हाथ डाल के क्या देख रहा है तू? आंवला देख रहा है, चीज देख रहा है, क्या देख रहा है? क्या देखेगा तू? यार मेरा क्या देखेगा? मेरा फैन को जेब ही नहीं तो तू क्या देखेगा? अरे देखो इसका खून देखो, मेरा खून देखो, इसका बॉडी देखो, मेरा बॉडी देखो, इसका बटन देखो, मेरा खाली देखो। देखो कैसा हंस रहा है। अरे क्या बोलेगा तू? क्या बोलेगा? मेरे को बोलेगा वाला डाल के देख रहा है। साधारण लोकांना तो प्रयत्न केला तर मगाशी त्यांना सांगी एका कायच येत निळू फुले कलाकार जबरदस्त श्रेष्ठ, पण ज्यावेळी गेले ना बघू गेलं आठवणीने कधी तू उमाळू फुटता बघा बघू गेलं माऊली रस घेऊन गेलंय माऊली तू उघडू बघिना त्याला बाबा पण उघडून बघितला शेवटी असो थरथरतो हात माझा हातात धरल्यानी आणि असो माझ्या हृदयावर ठेवल्यानी आणि म्हणाले आता चाललो रे. तेव्हा सुद्धा आवाज खंबीर मी म्हटलं आता परत वाईट तोंडात घालशील तुला पाणी. आता चाललो रे, आता तुझा आत्मा बाहेर आणि माझा आत्मा तुझ्यात. बाबा काळजाकडे घास झाला मी तो जो आत्मा माझ्या भरलो ना तो घडणार कधीतरी बाहेर पडला. निळू फुलेंचे मित्र असे बसले होते, निळू फुलेंच्या समोर पुलवरती बसले होते आणि निळू फुले सांगतायत आपल्या मित्रांना प्रत्येक माणसानं प्रामाणिकपणे जगायला शिकलं पाहिजे. प्रत्येक माणसानं प्रामाणिकपणे अंडी खायला शिकलं पाहिजे. आता 4-4 खा, नाहीतर 5-5 खा, नाहीतर 77 खा. प्रत्येक माणसानं प्रामाणिकपणे जगायला शिकलं पाहिजे. आता प्रामाणिकपणाने म्हणजे प्रत्येकानं स्वतःच्या पैशाने प्यायला शिकलं पाहिजे. आता पाणी प्यायचं का मूत प्यायचं तुमचं तुम्हीच ठरवा. आता स्वतःचे बटर तुम्ही काय करून खा, नाहीतर घड्यान पडून खा. फक्त एवढा शाबूत ठेवा. या ठिकाणी गजरला सुरुवात करतोय कारण कसं आहे नाही तर मी बोलत राहिले तर एका आंबे काढून जाऊ त्याच्या तोंडाकडे बघून बघा समाज चालू गाडी घालतो. पण खरोखर आज बुवा लय बरा वाटता कारण का माहितीये महिला वर्ग आज आपल्या कार्यक्रम आहे, आपल्या गावचा कार्यक्रम, आपल्या वाडीचा कार्यक्रम आहे, तो चांगला कसा होईल
याचा प्रत्येकाने आपल्या मंडळाने विचार केला पाहिजे. नाहीतर आपली मंडळी जर घरात गेली रवतला कोण, एवढी कार्यक्रमात मजा येईल नसती. पण आज हे भजन रसिक श्रोते आम्हा दोनच मुलांना तेवढ्या ताकदीने साथ देतात. त्यांचा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या सर्व भजन रसिक श्रोत्यांना घाला. नाहीतर कसं असतं आम्ही हे बडबडणार काय मजा नाही. तो तिकडे रामकृष्ण हरी त्याच्यापेक्षा घराकडे जाऊन झोप घेतलेली नाही काय. म्हणून आयुष्यामध्ये आपण चांगलं सत्कर्म केलं पाहिजे तरच आपल्या लोक नाव काढतात नाही काय. म्हणून काय जेवढं मला सुद्धा टायमाचं भान आहे बुवा, बरोबर काय. कारण बोलता बोलता टाइम किती निघून जातो माहिती पडत नाही. आमच्या बुवांना सुद्धा तेवढा टाइम मिळाला पाहिजे. म्हणून या ठिकाणी एक प्रभू रामचंद्रांचं गीत सादर करतोय.